एक मोठी बातमी समोर येते। मुख्यमंत्र्यांचं चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश समोर आलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांचे चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश बघायला मिळत आहेत। चाकणकरांचा राजीनामा कधी घेणार असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात होता, मात्र आता मुख्यमंत्र्यांकडून चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। चाकणकरांनी राजीनामा द्यावा असे आदेश देण्यात आलेले आहेत। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। राहुल, अखेर चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेत। अगदी खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मागच्या आठवड्यापासून जोरदार वादात अडकल्या होत्या आणि त्या संदर्भात एकंदरीत बघितलं तर ज्या खराच संदर्भात वारंवार तक्रारी आल्या होत्या, मात्र या तक्रारीकडे वर्षभरापासून दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील लोकांनी चाकणकर यांच्यावर झाला होता। एकंदरीत बघितलं तर संपूर्ण चर्चा आणि हे सगळं केल्यानंतर आज रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आणि एकंदरीत संपूर्ण प्रकरण जर व्यवस्थित तपास व्हायचा असेल तर आपण यापासून बाजूला झालं पाहिजे, पदावरून बाजूला झालं पाहिजे, अशा पद्धतीचे निर्देश जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडून दिले गेल्याची देखील माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून कळते। एकंदरीत बघितलं तर संपूर्ण वादावर जोपर्यंत पूर्णपणे चौकशी होत नाही तोपर्यंत रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागेल असंच म्हणावं लागेल। बरं राहुल, कशा पद्धतीने इथून पुढे चौकशी होऊ शकते? कारण आता राजीनामा द्यायला तर सांगितलेलं आहे, मात्र इथून पुढची कशा पद्धतीने चौकशी असू शकेल? संबंधित वादग्रस्त भोंदूबाबा खरात हा जो आहे यांच्या ट्रस्टवर रुपाली चाकणकर यांचा समावेश होता। खरं तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना देखील अशा पद्धतीनं एखाद्या ट्रस्टवर काय म्हणून त्यांचा संदर्भ होता या संदर्भातला तपास देखील होणं अपेक्षित आहे। एकंदरीत बघितलं तर खरात यांच्या नावे सापडलेली शेकडो कोटींची प्रॉपर्टी, याचं झालेलं ट्रान्झॅक्शन असेल, अशा अनेक गोष्टींमध्ये चाकणकर यांचा समावेश असल्याचा दावा वारंवार केला जातोय। खास करून त्यांच्याच पक्षातील रुपाली ठोंबरे या देखील वारंवार त्यांच्या विरोधात आरोप करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाची दखल जर घ्यायची असेल तर आधी पदावरून राजीनामा आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरणामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आर्थिकदृष्ट्या किंवा इतर सहभाग या संदर्भात